चांदूर रेल्वे येथून तालुक्यातील बेलोऱ्याकडे गेलेल्या एसटी बसला 90 अंशाच्या वळणावर वळवण्याच्या प्रयत्नात ती बस निंबाच्या झाडाला घासत गेली। त्यामुळे वाहकाच्या बाजूने पत्र्याचे बंध निखळून ती बाजू पूर्णपणे उघडी पडली। शुक्रवारी रात्री हा अपघात घडला। यात 9 जण जखमी झाले। तिवसा येथे शेतात सोयाबीनची पेरणी करीत असलेला ट्रॅक्टर अचानक शेतातील विहिरीत कोसळल्याने त्यावरील चालकाचा मृत्यू झाला। हा अपघात शनिवारी सकाळी 8:30 वाजता वरहा शिवारात घडला। संजय देवीदास भाकरे असे मृताचे नाव आहे। जिल्ह्यातील अ वर्ग अचलपूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील हिरापुरा गेट ते देवडी भागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली। त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। अचलपूर येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अचलपूर पोलिसांनी चौधरी मैदान येथील श्रीमती जानकीबाई देशमुख कन्या शाळेच्या विद्यार्थिनींना कायद्याचे धडे तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले। अमरावती जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होत आहे। 24 तासात चिखलदरा, मोर्शी, चांदूर बाजार तालुक्यात मध्यम स्वरूपाची पावसाची नोंद झाली। यामध्ये चिखलदरा, सेमाडह, शिरखेड व चांदूर बाजार महसूल मंडळात अतिवृष्टी नोंद झाली। पावसाच्या शक्यतेने जिल्ह्यात पेरणी गतिमान झाली आहे। सद्यस्थिती 54% पर्यंत पेरणी आटोक्यात आहेत। परतवाडा अमरावती मार्गातील मुख्य ठिकाणी असलेल्या विदर्भ मिल कॉलनी स्टॉपवरील रस्ता दुभाजक अपघाताला आमंत्रण देणारा ठरला। 15 दिवसात 4 वाहने तर वर्षभरात 12 वाहनांचा येथे अपघात झाला। शुक्रवारी रात्री अपघात झाल्यानंतर शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उडाली। अमरावती विभागातील कृषी विकासासंदर्भातील अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून आवाज उठवला तर न्याय मिळेल। यासाठी पश्चिम विदर्भातील शेती समृद्ध करण्यासाठी कृषी विकासाची मोठी चळवळ निर्माण व्हावी असे आवाहन आमदार सुलभा संजय खडके यांनी केले। अमरावती जिल्ह्यात राजस्थान येथील मेंढपाळ उंट घेऊन आपले बस्तान ठिकठिकाणी गावांमध्ये मांडताना दिसतात, परंतु मेळघाटात ही मेंढपाळ आहेत। तुर्तास दारणी ते ढकाणा मार्गावरील MIDCचे प्रांगणमध्ये बस्तान मांडलेले हे मेंढपाळ दारणी तालुक्यातील बाबंदा येथील आहेत। त्यांच्याकडे शेती असल्याची माहिती त्यांनी दिली। पंढरी नावाच्या व्यक्ती प्रमुख असून 4-5 कुटुंब मिळून जवळपास 2000 मेंढ्या असल्याची त्यांनी सांगितले। पावसाळा संपल्यानंतर ते जळगावकडे रवाना होतात। विशेष म्हणजे दरवर्षी हे मेंढपाळ मेळघाटात चराईसाठी येतात। वरुड तालुक्यातील राजुरा बाजारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिंचरगव्हाण पुनर्वसन येथील वृत्तपत्र विक्रेते अशोक उबाडे यांना आशा चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात दृष्टी मिळवून दिली। चांदूर रेल्वे तालुक्यातील बेलटेक कळमजापूरच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली। अशातच कळमजापूर जवळ या रस्त्यालगत कालव्याची कामे झाली असताना त्या ठिकाणचा रस्ता पूर्णतः खराब झाला। पायी चालणेही मुश्किल झाले। त्यामुळे या रस्त्याने जायचे कसे असा सवाल आता कळमजापूरचे शेतकरी अधिकाऱ्यांना विचारत आहेत। बातकुली तालुक्यातील अडणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय फोडून तेथील महत्वपूर्ण दस्तावेज जाळण्यात आला। चोरांनी त्यासोबतच तेथील 67,200 रुपयांचे साहित्य चोरून नेले। 27 जून रोजी सकाळी ती घटना उघड झाली। ग्रामसेवक रक्षित हजारे यांच्या तक्रारीवरून बातकुली पोलिसांनी शुक्रवारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला। अमरावती येथील जुने बायपास लगतच्या वडारपुराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वडार समाजाच्या नावाने प्रवेशद्वाराची शनिवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास आमदार रवी राणा यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली। मात्र या प्रवेशद्वार निर्मितीला काही विशिष्ट समाजाचा विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलीस उपायुक्त सागर पाटील हे स्वतः येथे उपस्थित होते। या भागात 2 तास तणाव सदृश वातावरण नागरिकांनी अनुभवले। हे विशेष